पुन्हा एकदा आमच्या तमाम दर्शकांचे खूप खूप धन्यवाद। मागचे दोन्ही पॉडकास्ट आपल्या उदंड प्रतिसादामुळे सुपरहिट ठरलेत। दोन्ही पॉडकास्ट वेगवेगळ्या विषयांवर होते। हा पॉडकास्ट सुद्धा अगदी वेगळा आहे। या पॉडकास्टमध्ये बंदूक आहे, बॉम्ब, मिसाईल, टेररिस्ट अटॅक असे खतरनाक विषय आहेच, पण सोबत रोमांचक किस्सेही आहेत। एक नुसतं लढाईनी युद्ध होत नसते, युद्धाच्या मागे भरपूर गोष्टी खेळत असतात। 9,000 सैनिक तर होते, पण मग बे ऑफ बेंगालमध्ये रशियाचं पूर्ण नेव्हल फ्लीट आलं होतं, न्यूक्लिअर फ्लीट। सैन्यात येणारी मुलं शहरातले फार 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 कमी, गायडेड बाय मॅन्युअल ऑफ इंडियन मिलिटरी लॉ। जवळपास तुम्ही जर का जनरल द्विवेदीची स्टेटमेंट ऑपरेशन सिंदूरमध्ये ऐकली असेल, तर इन्फॉर्मेशन वॉरफेअर एक आमचं म्हणतात की बा काय तुम्ही समाजात इन्फॉर्मेशन स्प्रेड करून राहिले, आम्ही इतके मारले, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, ते केलं, मग आपल्या यांचं मनोबल कमी होतं। सो स्प्रेडिंग इन्फॉर्मेशन, करेक्ट और रॉन्ग, इटसेल्फ इज अ वॉरफेयर। ऐसे ऐसे मेरा लड़का आ रहा है, मैंने उसको प्रॉमिस किया है, उसको मरने मत देना है यार, बड़ी उम्मीद के साथ आ रहा है तेरे साथ। अमेरिकेचं 7th फ्लीट आलं होतं। मग समजा जर का आपण ह्याच्यानंतरही युद्ध चालू ठेवलं असतं, मग ते विश्वयुद्ध झालं असतं, अमेरिका आणि रशियाला त्या युद्धात पडले, मग ते न्यूक्लिअर वॉर झालं असतं, मग जगाचं काय झालं असतं माहीत नसतं।